वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. विष्णू सहस्रनामाच्या विशेष नामांचा गर्भित अर्थ सांगताना काल 8व्या श्लोकापर्यंतचा अर्थ आपण पाहिला. आज 9वा श्लोक आपण सुरू. 9व्या श्लोकातली पहिलं विशेषण आहे ईश्वरः. सर्वशक्तिमत्तया ईश्वरः. ईश या धातूचा अर्थ आहे सत्ता गाजवणे. सर्व वस्तुमात्रांवर, जीवांवर ज्याची सत्ता आहे तो विश्वनियंता ईश्वर. तो सर्वशक्तिवान असा आहे. इथे ईश्वर आणि देव या दोन संकल्पना भिन्न आहेत हे लक्षात घ्यायला हवं. देव ही दानवांप्रमाणे एक योनी आहे, पण ईश्वर हा त्या सर्वांच्याही वर असणारा असा श्रेष्ठ आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे विक्रमी. विक्रम हा शौर्य, म्हणजे विक्रमाचा अर्थ शौर्य, पराक्रम. परमेश्वर पराक्रमी, शौर्ययुक्त आहे. अद्भुत अशी ही जगाची रचना करणं हा एक विक्रमच नाही का? म्हणून त्याच्यासारखा विक्रमी तोच एकमेव असा परमेश्वर, म्हणून त्याला म्हटलं आहे विक्रमी. पुढचं विशेषण आहे धन्वी. धनुष्य धारण करणारा. विष्णूचं शारंग नावाचं धनुष्य शृंगापासून तयार केलेलं, शिंगापासून तयार केलेलं असं आहे. म्हणून त्याला आपण शारंगपाणी हे नाव देखील म्हणतो किंवा त्याचं ते नाव प्रसिद्ध आहे. विष्णूच्या परशुराम आणि श्रीराम अवतारात हा त्याचा जो अवतार होता त्यामध्ये तो धनुर्धारी आहे असं दाखवलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा रामशस्त्रभृतामहम असं विभूती योगात म्हटलंच आहे. पुढचं विशेषण आहे मेधावी. उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेला. आपण मागे बुद्धीचे 3 प्रकार पाहिले होते: प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा. प्रज्ञाचा अर्थ आहे ग्रहणशक्ती, आकलनशक्ती, आणि मेधा म्हणजे स्मरणशक्ती, लक्षात ठेवण्याची शक्ती. आणि तिसरं बुद्धीचा प्रकार आहे प्रतिभा. त्याला सृजन किंवा नवनिर्माण शक्ती असं म्हणतात. इथे विष्णूला मेधावी म्हटलेलं आहे, म्हणजे ज्याची स्मरणशक्ती उत्कृष्ट आहे, अर्थात परमेश्वरच आहे तो. पुढचं विशेषण आहे विक्रम. हा वी म्हणजे पक्षी. पक्ष्यांचा राजा जो गरुड, त्याचा उल्लेख आलेला आहे. गरुडावर बसून जो क्रम म्हणजे क्रमण करतो, गमन करतो, संचार करतो, असा हा विक्रम. त्रीणि पदा विचक्रमे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 पदांनी ज्याने हे विश्व क्रमिले आहे तोच त्रिविक्रम असाही इथे अर्थ निघतो. अर्थातच वामन अवतारामध्ये विष्णूने स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या 3हींनी व्यापलेलं आहे आणि म्हणून तो विक्रम आहे. त्यानंतरचं विशेषण येतं क्रमः. आता वरती विक्रम आहे आणि खाली क्रम, तर ह्या क्रमधातूचा अर्थ इथे केलेला आहे ओलांडणे, गतिमान असणे. थोडक्यात तेच संचार करणे. आता ओलांडून गतिमान असणं हा ज्याचा स्वभाव आहे असा जो परमात्मा तो क्रम. मग इथे कोणत्या संदर्भात म्हटलं आहे तर सूर्य, चंद्र, तारे हे अखंड गतिमान आहेत आणि त्यांची गती कोण ठरवतं? त्यांचा गती किंवा क्रम ठरवणारा किंवा कालगणना, क्रमणा, सुसूत्रता ठेवणारा. या अर्थाने याला इथे क्रमः असं विशेषण वापरलेलं आहे. अनुत्तमः. अन आणि उत्तम. अविद्यमानः उत्तमः यस्मात् सः असा तो बहुरी समास आहे. ज्याच्यापेक्षा अधिक उत्तम असा दुसरा कोणीही नाही. म्हणजेच हा अनुपमेय आहे, अनुत्तरित आहे, तसा अनुत्तम आहे. अनु हे उपसर्ग लावलेला आहे आणि उत्तम शब्द त्यात घातलेला आहे, म्हणजे त्याच्यासारखा तोच अशा अर्थाने त्याला अनुत्तम असं म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण आहे दुराधर्षः. धर्ष, धृष्टता शब्द त्यात येतो. अपमान, नको इतकी सलगी. परमात्मा अव्यक्त स्वरूप आहे, त्यामुळे त्याला कोणी धरून ठेवू शकत नाही, म्हणून त्याला अदृश्य असं म्हणतात. मग जो धरून ठेवला जात नाही, ज्याला पकडणं शक्य नाही, ज्याला आपल्या इच्छेविरुद्ध कुठली गोष्ट करणं शक्य नाही, त्याच्या इच्छेविरुद्ध असा जो तो दुराधर्षः. पुढचं विशेषण घेतलेलं आहे कृतज्ञ. ज्ञ म्हणजे जाणणारा, कृत म्हणजे केलेलं कर्म. भक्तांनी केलेली अल्पशी सेवासुद्धा लक्षात ठेवणारा, त्यांनी आपले जे काही
सेवा केलेली आहे, भजन केलेलं आहे, भक्ती केलेली आहे, ती तो स्मरणात ठेवतो आणि त्याप्रमाणे त्यांना त्याची फळं देतो, त्यांना त्यांचा सगळ्याचा देतो, माप देतो त्यांच्या पदरात. पुढचं कृती. आता नुसतं कृती आणि कृत ह्या दोन्ही फरक आहेत. हा जो कृती आहे याच्या ठिकाणी क्रिया आहे. प्रत्येक प्राण्याकडून क्रिया करवून घेणारा, म्हणजेच प्राण्यांच्या हालचालींचं अधिष्ठान असणारा. आपली जी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत, त्या कर्मेंद्रियांची जी हालचाल होते ती कोणाच्या नियंत्रणाखाली होते? तर भगवंताच्या. आणि म्हणून प्राण्यांच्या हालचालीचं जो नियंत्रण करतो, जो अधिष्ठान आहे, तो कृती. आत्मवान पुढचं विशेषण आहे. आत्मवान, स्वतःच्या महिम्यामध्ये स्थिर असणारा. आता ऐश्वर्य, श्रेष्ठता, दिव्यता, भव्यता, व्यापकता, उदात्तता हे त्याचं स्वरूप आहे आणि या स्वरूपामध्ये तो स्थिर असतो. म्हणजेच काय की आत्मप्रत्यय किंवा आत्मप्रचिती ज्याला झाली असा हा आत्मप्रत्यय संपन्न असा हा विष्णू आहे, भगवान आहे. आणि म्हणून या संपूर्ण श्लोकामध्ये किंवा संपूर्ण या विवेचनामध्ये जे श्लोक आलेले आहेत ते 11 नावं, विशेष नामं यामध्ये विष्णूची आलेली आहेत. तर अशा ह्या एकेका नावाच्या गर्भित अर्थाकडे आपण वळताना आता 10वा श्लोक पाहूया. या 10व्या श्लोकामध्ये 10 विशेष नामं आलेली आहेत. पहिलं नाम आहे किंवा पहिलं विशेषण आहे सुरैषः. सुर म्हणजे देव, त्यांचा ईश तो परमात्मा. अर्थात द्यू म्हणजे पण देव. सुरतत्व आपण ज्याला म्हणतो, सुर आणि असुर. असुर म्हणजे राक्षस आणि सुर म्हणजे देव. तर जिथे जिथे हे प्रकाश तत्व, सुरतत्व ते जे आहे, म्हणजेच कोण? चंद्र, सूर्य आणि अग्नी ही प्रकाशाची तत्व आहेत. हे परमात्म्याच्याच प्रकाशाने प्रकाशित होतात. सूर्याला कुठून प्रकाश मिळतो? अग्नीचा कुठून प्रकाश निर्माण होतो? त्या गीतेच्या 15व्या अध्यायामधला 12वा श्लोक आठवा. यदादित्यगतम तेजो तत्तेजो विद्धिमामकम. श्रीकृष्ण म्हणतोय की जे जे काही कुठं तेज स्वरूप आहे, तेज तत्व आहे, प्रकाश तत्व आहे, विद्धिमामकम ते मीच आहे, माझ्यापासूनच ते निर्माण होऊ शकतं. अशा अर्थाने याला इथे सुरेश म्हटलेलं आहे. साधा आपल्याला सुर ईश हा सुरेश नाम कोणाचंही असतं तर आपण काय म्हणतो? सुरेश म्हणजे काय? ईश म्हणजे प्रभू, सुर देवांचा प्रभू. पण त्याच्यामध्ये प्रकाश तत्वाचा अभिप्रेत अर्थ आहे, हा येथे लक्षात ठेवला पाहिजे. पुढचं विशेषण आहे शरणम. आता हे जे शरणम आहे यामध्ये शरण म्हणजे जो भक्त त्यांना शरण जातो त्यांचं तो काय आहे? आश्रयस्थान आहे, निवार आहे, परमविश्रामधाम आहे. दुःखितांचं दुःख दूर करणारं जीवांचं जे विश्रांती स्थान त्याला शरण म्हटलं आहे. संत तुकारामांचा अभंग मला इथे आठवतो. शरण शरण नारायणा मज अंगीकारा दीना. प्रत्येक भक्त आपल्या इष्टदेवतेला शरण जातो. अनन्य शरण, अनन्य निष्ठा त्याच्यावर ठेवून शरणागत भावाने जेव्हा त्याची पूजा अर्चा साधना करतो, असा जो ते आश्रयस्थान, विश्रांतीस्थान, परमधाम त्याचं जे श्रद्धेचं परमधाम त्याला शरणम असं म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण आहे शर्म. आता शर्ममध्ये श्रू धातू आहे. श्रूचं पासून शर्मन त्याचा अर्थ आहे कल्याण. कल्याण याचा अर्थ आपलं भलं ज्याच्यामध्ये होईल. भलं हा शब्द सोप्या भाषेत आहे. मग कशात हा कल्याणाचा मार्ग जो आहे हा शर्मन हा कसा आहे? आनंद स्वरूप, परमानंद रूप आहे हा. साधा आनंद नाही आहे हा. तर परमानंद, आपलं कल्याण झालं की आपल्याला परमानंद होतो, असा हा कल्याणाचा मार्ग दाखवणारा किंवा कल्याणाचा मार्ग स्वतः जो आहे असा जो तो शर्म. आणि म्हणून शर्मन याचा एक अर्थ ब्राह्मण हा असा सुद्धा निघतो. पुढचं विशेषण आहे विश्वरेता. आता हा जो विश्व आहे या विश्वाची उत्पत्ती स्थान तर तो आहेच. मग या विश्वाच्या उत्पत्तीला कुठल्याही गोष्टीची उत्पत्ती असेल तर त्याला 2 कारणं लागतात. एक उपादान कारण म्हणजे ज्याच्यापासून ते निर्माण करायचं ते, आणि दुसरं निर्माण करणारा म्हणजे उपादान कारक आणि निमित्त कारण. म्हणजे जसा मातीचा घट तयार करायचा असला
तर माती हे त्याचं उपादान कारण असतं आणि कुंभार हे निमित्त कारण असतं. तेव्हा या विश्वाच्या उत्पत्तीचं उपादान कारणही तोच, निमित्त कारणही तोच असा हा परमेश्वर विश्वरेता आहे, विश्वयोनी आहे. म्हणजे विश्वरेता पुरुष या अर्थाने तोच आणि विश्वयोनी या अर्थाने सुद्धा तोच आहे. आणि म्हणून हा दोन्हीही त्याचंच असल्या कारणाने त्याला विश्वरेता हा असं व्यापक अर्थाने संबोधन वापरलेलं आहे. आता या पुढचं जे विशेषण आहे ते प्रजाभवः. वरच्या विश्वरेतामध्ये सृजनशक्ती सांगितली. आता कोणकोणत्या प्रजेची तो निर्मिती करतोय? सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती ज्याच्यापासून होते तोच प्रजाभव. मग 4 प्रकारच्या जीवयोनी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. पहिली आहे स्वेदज, पुढची आहे अंडज, जरायुज आणि उद्भिज. आता ह्या 4ही प्रकारच्या प्राणयोनी किंवा जीवयोनींचा जो उत्पत्तीकर्ता आहे, त्या प्रजेची ज्याने निर्मिती केली आहे असा जो तो हा परमेश्वरच. सगळी विशेषणं परमात्म्याला लागू पडणारी आहेत. आता यामध्ये स्वेदज याचा अर्थ आहे घामापासून जन्माला आलेले. पुढचं आहे अंडज म्हणजे अंडी देणारे. पशु पक्षी जे असतात काही ते अंडी घालतात. जरायुज म्हणजे जरा म्हणजे वार, नाळ, म्हणजे जे पोटातून नाळेतून युक्त असा जो प्राणी निर्माण होतो, मनुष्य प्राणी, तो जरायुजमध्ये येतो. आणि गर्भाशयातून बाहेर येणारे जे आहेत ते जरायुज. आणि उद्भिज म्हणजे पाण्यात निर्माण होणारे. अशा सगळ्या प्रकारच्या जीवयोनींचा हा निर्माता आहे, उत्पत्तीकर्ता आहे. पुढचं विशेषण आहे अहहा. 1 दिवस. अह म्हणजे दिवस. 24 तास, 12 तास दिवसाचे आणि 12 तास रात्रीचे मिळून हा अह शब्द बनलेला आहे. अहोरात्र आपण म्हणतो तसं दिवस आणि रात्र निर्माण करणारा. या विशेषणामध्ये परमेश्वराचं किंवा विष्णूचं कालस्वरूप सांगितलं आहे. कालयोनीमध्ये सुद्धा तोच सगळंच बघतो, कालाचं नियंत्रणही तोच करतो हे आपण पाहिलं आहे. आता ह्या कालस्वरूपामधलं पुढचं विशेषण आहे संवत्सर. संवत्सर शब्दाचा संस्कृतमधला अर्थ 1 वर्ष म्हणजे 12 महिने. ऋतुचक्र हे जे कालगणनेचं साधन आहे, प्रत्येक मराठीचे जे 12 महिने आहेत चैत्र वैशाखपासून, त्या प्रत्येक 2-2 महिन्यामध्ये 1-1 ऋतू असतो आणि असे ते 6 ऋतू आणि 12 महिने असं हे कालगणनेचं साधन आहे. तर हा ईश्वर जो आहे हा कालस्वरूपच आहे, म्हणजे त्याच्यामध्येही तोच आहे. आपण जी कालगणना शिकतो सगळे, आता मराठी महिनेसुद्धा पुढच्या पिढीला शिकवायची आपल्याला आवश्यकता वाटू लागलेली आहे. कारण आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर आपली ही चांद्र कालगणना जी आहे, जी आपण चैत्र वैशाखपासून सुरू करतो, हे जे संवत्सर आहे, आपण पंचांगामध्ये बघतो कुठलं संवत्सर सुरू आहे, सध्या क्रोधी नाम संवत्सर आहे. तर असं हा कालस्वरूप विष्णू आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे व्यालहा. शब्दशः व्यालचा अर्थ आहे सर्प. सर्पाप्रमाणे पकडण्यास, प्राप्त करून घेण्यास, सापाला पकडणं अवघड असतं, दुष्कर किंवा कठीण असं आहे. आणखीन एक अर्थ निघतो सर्पाप्रमाणे कात टाकणारा. सर्प जसा आपली जुनी कात टाकतो आणि नवीन कात धारण करतो, तसा सदैव नवा असा हा कालरूपी व्याल आहे, ज्याला आपण कालसर्प म्हणतो ना तो. म्हणजेच काय तर याच्यामध्ये परमेश्वराची संहार शक्ती आलेली आहे. विश्वरेतामध्ये उत्पत्तीचं आलेलं आहे, प्रजाभवमध्ये प्राण्यांचं संरक्षण आलेलं आहे आणि व्यालमध्ये ही संहार शक्ती आलेली आहे. तेव्हा उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा ह्या कालसंवत्सरेशी संबंध येतो. तेव्हा परमेश्वराची ही जी संहार शक्ती आहे, ही शेषनाग, अनंतनाग या सर्पाची जी नावं आहेत त्याला यांनी इथे व्याल शब्दारूपातला हा विष्णू आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे प्रत्यय. प्रत्ययाचा अर्थ प्रचिती, अनुभव. एखाद्या गोष्टीचा आपला प्रत्यय येतो म्हणजे मग आपली खात्री पटते, आपल्याला अनुभव यावा लागतो, तेव्हाच आपण म्हणतो हो हो हे खरं आहे. तेव्हा असा प्रचितीरूप स्वरूप असा असणारा असा हा परमात्मा आहे. मग कोणाला याची प्रचिती येते? जो अनुभव संपन्न आहे, प्रज्ञायुक्त आहे, अशा ज्ञानी आणि भक्त असा दोन्हींचा संगम असणारा असा जो असतो त्याला भगवंताचा प्रत्यय येतो, संत लोक.
प्रज्ञा म्हणजे सत्य किंवा वास्तव ज्ञान असलेली बुद्धी. आपण प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा बघितल्याच. त्यातली इथे प्रज्ञा आलेली आहे. तर त्या प्रज्ञेमुळेच परमात्म्याचा प्रत्यय किंवा अनुभव किंवा प्रतीती येत असते. आणि ही प्रज्ञा, ग्रहणशक्ती ही ज्ञानशास्त्र शिकताना आपल्याला उपयुक्त ठरते. पुढचं विशेषण घेतलेलं आहे सर्वदर्शन. ज्याला सगळं काही दिसतं, सर्व म्हणजे सगळीकडचं आणि दर्शन म्हणजे बघणारा, म्हणजे त्याला सगळीकडे डोळे आहेत असा. आपण सहस्त्राक्ष पुरुष सूक्तात म्हणतोच. सहस्त्र नेत्र, विश्वतच चक्षुः अशी त्याची जी पुरुष सूक्तातली विशेषणं आहेत. म्हणजेच काय, तर परमात्मा सगळीकडे आहे. आपली सगळी कृत्य तो बघत असतो. आपल्याला असं वाटतं आपल्याला कोणीच बघत नाही आहे, आपण एकटे आहोत. पण नाही, हर क्षणी आपल्याबरोबर परमात्म्याचं लक्ष आहे आपण काय करतो आहे. या संदर्भामध्ये मला एक कथा आठवली. कर्नाटकातले थोर संत कनकदास म्हणून होते. त्यांचे गुरु व्यासराय असे होते. त्यांनी काय केलं, व्यासरायांनी सगळ्या शिष्यांना एक एक फळ दिलं आणि कोणीही पाहत नाही अशा जागी जाऊन खायला सांगितलं. शिष्यांना वाटलं ठीक आहे, आपण एकांतात जाऊ, आडोशाला जाऊ आणि फळ खाऊन टाकू. बाकी शिष्यांनी तसंच केलं. रात्रीच्या वेळेला गेले, कोणाला दिसणार नाही असं पाहिलं आणि ते फळ खाल्लं. दुसऱ्या दिवशी येऊन सांगायचं होतं. ह्या कनकदासांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी ते फळ गुरूंना परत आणून दिलं. गुरु म्हणाले, काय रे, खाल्लं नाहीस का? तो म्हणाला, मला अशी एकही जागा सापडली नाही. कोठेही गेलो तरी तो परमात्मा ईश्वर मला पाहतच होता. अरे, अंधारात सुद्धा तो माझ्याकडे बघत होता. याला म्हणायचं परमात्म्याचं सर्वदर्शित्व. परमात्मा आपल्याकडे कायम स्वरूपी बघत असतो याची खात्री पटावी म्हणून मी हा कथा दृष्टांत सांगितला. तर अशा प्रकारे या 10व्या विशेषणामध्ये ही आलेली जी 10 विशेषणं आहेत ही आपण पाहिली. आता त्याच्या पुढचा श्लोक घेऊया, 11वा श्लोक. या श्लोकामध्ये 9 विशेषणं आली आहेत आणि व्यासमहर्षींनी स या अक्षराचा अनुप्रास इथे साधलेला आहे. विशेष नामांचं वर्णन करता करता या 11व्या श्लोकामध्ये स ची पुनरावृत्ती येते आणि त्यामुळे त्याला ल येते म्हणताना. अशा पहिलं विशेषण घेतलं आहे अजहा, न जायते इति. या अर्थाची विशेषणं आपण पाहिली आहेत. जो जन्माला येत नाही तो अजन्मा, ज्याचा जन्मच होत नाही कायम, तो आधी नसलेला आणि नंतर उत्पन्न होतं असं नाही आहे, तो सदा सर्वदा आहेच. ज्याला जन्म मृत्यू हा प्रकारच नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराण, गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला 20वा श्लोक आहे हा. तर अशा प्रकारे अज हा जो आहे हा सर्व काळी, सर्व वेळी, सर्व ठिकाणी, सगळीकडे असणारा, न जायते, तो निर्माण कोणी केला नाही आणि कोणी त्याचा संहार करत नाही. अशा अर्थाने नित्य या अर्थाने हा अज शब्द आलेला आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे सर्वेश्वर. सर्वेषां ईश्वराणां ईश्वरः, म्हणजे सर्व ईश्वरांवर सत्ता चालवणारा, सर्वांना स्वतःच्या स्वाधीन ठेवणारा, सर्वांचं नियमन करणारा. म्हणजे काय, आता ईश्वरावर ईश्वर जो सर्वेश्वर जो आहे तो सत्ता चालवत आहे, म्हणजे हा परमात्मा आहे, परमेश्वर आहे. साधा ईश्वर नाही आहे, हा परमेश्वर आहे, सर्वेश्वर आहे. आणि म्हणून परमात्मा, निर्गुण निराकार असा जो परमात्मा आहे, जो आपल्याला दिसत नाही पण प्रत्येक गोष्टीवरती त्याची सत्ता आहे. आपण सूर्याला देव मानतो, नारायण म्हणतो, सूर्यनारायण. त्याच्यावर सुद्धा कोणाची सत्ता आहे, तर विष्णूची, परमात्म्याची. तेव्हा अशा प्रत्येक गोष्टींवर, प्रत्येक अस्तित्वात असलेल्या वस्तूंवर, निराकार वस्तूंवर सुद्धा, जड वस्तूंवर सुद्धा ज्याचं नियंत्रण आहे, जो त्याला आपल्या अधीन ठेवतो, असा हा ईश्वरांचा ईश्वर असणारा तो सर्वेश्वर. पुढचं विशेषण घेतलं आहे सिद्ध. आता हा सिद्धचा अर्थ आहे स्वयंपूर्ण, ज्याला सिद्ध करावं लागत नाही. गणितामध्ये एखादं प्रमेय सिद्ध करून दाखवावं लागतं, हा स्वतः सिद्धच आहे. ज्याला घडवावा लागत नाही, तर स्वभावताच जो सिद्ध आहे, नित्य आहे, असा जो आहे अस्तित्वात असणारा, असा हा परमात्मा आहे. निष्पन्न करणे, बनवणे याची त्याला आवश्यकताच नसते, कारण तो नित्य सिद्ध असतो.
मनुष्य काय त्याला सिद्ध करणार, तो स्वतः सिद्धच आहे. आपल्याला त्याचा अस्तित्वाची जाणीव होणं, आपल्याला त्याची खात्री पटणं, आपल्याला तो स्वयंपूर्ण आहे हे सिद्ध करून संत लोक सांगत असतात. त्या अर्थी हा परमात्मा सिद्ध आहे. आपण त्याच्याकडे सिद्धीसाठी जायला पाहिजे. पुढचं विशेषण आहे सिद्धी. आता ही सिद्धी म्हणजे कोणती सिद्धी आहे? ज्या आपण अष्टसिद्धी मानतो ना त्यातली आहे. साधनेचं फलरूप. आपण एखादी विशिष्ट संकल्प सोडून साधना केली तर त्याची जी फलरूप आपल्याला सफलता मिळते, आपल्या साधनेची पूर्णता होते, प्राप्ती होते. तर ह्या प्राप्तीमध्ये ही प्राप्त करून घेण्यासाठी एकमेव योग्य असा जो आहे तो परमात्मा आहे. कारण अंतिमसिद्धी म्हणजे मोक्षसिद्धी. ह्या 8ही सिद्धींच्या वरती असणारी ह्या 8 सिद्धी आहे मानवाला मनोरथ पूर्ण करणाऱ्या सिद्धी आहेत. अष्टसिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी कठीण साधना तप करावं लागतं. पण त्याच्याही पलीकडे असणारी जी मोक्षसिद्धी आहे तो ह्या सिद्धीचं स्वरूप हा परमात्मा आहे. आता ह्या अष्टसिद्धी कोणत्या आहेत बघा. अणिमा सूक्ष्मरूप अणुरूप, महिमा मोठ्यात मोठा, गरिमा आकाराने मोठा वजनाने मोठा गरिमा, लघिमा म्हणजे अतिशय हलक्या वजनाने असा, प्राप्ती म्हणजे अणिमा आणि महिमा तसं गरिमा आणि लघिमा. एका ठिकाणी वजन अपेक्षित आहे, एका ठिकाणी आकार अपेक्षित आहे. पुढची आहे 5वी सिद्धी प्राप्ती, 6वी प्राकाम्य, 7वी इशिता आणि 8वी वशिता. या सिद्धींचा सविस्तर अभ्यास आपण मागे गीतेच्या वेळेला केलेला आहे. या अष्टसिद्धींच्या मोहाला आपण बळी पडू नये. कारण आपण ज्याला साधना करतो ना तर भगवान काय करतो, आपल्याला सिद्धी देऊन मोकळा होतो. घे बाबा तुला जे हवं तर त्याच्यातून मनोरथ कर पूर्ण, पुढे जाऊ नको, मोक्षसिद्धीपर्यंत येऊ नकोस. जसं बाळ रडायला लागलं की आईला कामं असतात, मग कामं करताना काय करायचं, बाळासमोर आधी खेळणी टाकायची. तशा ह्या अष्टसिद्धी आपल्याला तो देतो, खेळत बेस, संसाराशी खेळत बेस, तो सगळा करत बेस. तरीही ऐकलं नाही तर खाऊ द्यायचा, हा खाऊ खात बस बाबा. आणि तरीही जर त्यांनी आर्त टाहो फोडला बाळाने तर ती उचलून घेते माऊली. तसा हा परमेश्वर आहे. परमेश्वर आपल्याला या सगळ्या सिद्धींमध्ये अडकवून ठेवतो आणि या वैषयिक सिद्धी किंवा आपण ह्या ज्या काही गोष्टी साधना करतो त्याची फलं दिली की ती सध्या साधना समाप्त होते. पण आपल्याला तसं नको आहे, आपल्याला मोक्षसिद्धीपर्यंत पोचायचं आहे. आणि म्हणून जे तपस्वी असतात त्यांच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे सिद्धी आहे. एकदा का सिद्धी प्राप्त झाली की ते तपश्चर्येला विसरूनच जातात. पुढे तपश्चर्या न करता त्या सिद्धींच्या जोरावर चमत्कार करायला लागतात, प्रसिद्धी मिळवायला लागतात. पण इथे त्या अर्थाने त्यांना अडथळा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून अष्टसिद्धींच्या मोहाला बळी पडू नये. शेवटची जी मोक्षसिद्धी आहे ती आपण प्राप्त करण्यासाठी या विष्णू सहस्रनामातल्या या विशेष नामांचा अभ्यास केला पाहिजे. पुढचं विशेषण आहे सर्वादी. सर्वांचा आदी, सर्व भूतमात्रांच्या प्रारंभी असलेला. या दृश्य हे जे जगाचा विस्तार आहे हा सगळा परमात्माच आहे. आणि त्याचं अव्यक्त मूळ काय, एकमेव अव्यक्त मूळ म्हणजे भगवंत परमात्माच. सर्व आदिभूत कारणांचा कारण बीजस्वरूप. आणि हा बीजस्वरूप असणारा परमात्मा हा सर्वादी आहे. ज्याला आपण विश्वरेता म्हटलं, प्रजाभव मागच्या श्लोकात म्हटलं, असा हा जो कोण आहे हा सर्वादी आहे. सगळ्याच्या आरंभापूर्वी काय होतं, एकोहम, एकटा होता तो. आणि मग तो बहुश्याम म्हणून त्यांनी सगळं हे विश्व निर्माण केलं, दृश्य सगळं. आपल्याला जे जे काही विश्वाचा विस्तार दिसतोय, ज्या अर्थाने त्याला सर्वेश्वर म्हटलेलं आहे किंवा ज्या अर्थाने मागच्या श्लोकात त्याला सर्वदर्शन म्हटलेलं आहे, तर अशा प्रकारे हा जो संपूर्ण विश्वाचा जो काही कर्ता आहे, हा कर्ता विक्रम गाजवणारा, हा त्याचा जो विश्वपराक्रम आहे, क्रम आहे, हा सर्वादी आहे, सगळ्यांच्या प्रारंभी असणारा आहे. तिथूनच सगळ्याला सुरुवात होते. त्याला आदी नाही, अंत नाही. आपण तो कधी निर्माण झाला सांगू नाही शकत आणि तो संपतही नाही. नित्य अशा अर्थाने सर्वादी आहे. अच्युतः पुढचं विशेषण आहे. अच्युतः न च्युतः अच्युतः म्हणजे जो कधीही च्युत होत नाही. आता च्युत होणं म्हणजे काय, तर आपल्या स्थानापासून भ्रष्ट होणं, खाली घसरणं. आपलं जे स्वरूप आहे
परमेश्वराचं आपल्यामधलं जे काही आत्मरूपाने जो अंशरूपाने आपल्यामध्ये भगवंत आहे त्या आपल्या स्वरूपापासून स्वधर्मापासून स्वरूपापासून हा केव्हाही न ढळणार आहे. म्हणजे कसा आहे? नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असे त्या अक्षर ब्रह्माचं स्वरूप वेदांनी वर्णन केलं आहे. म्हणजे जो नित्य शुद्ध मुक्त बुद्ध असतो त्या बुद्धमुक्ताला कधीही कोणीही आपल्या स्थानापासून खाली घेऊ शकत नाही. म्हणून त्या अर्थाने त्याला अच्युतः असं म्हटलेलं आहे. आपण संध्येमध्ये हे अच्युत विशेषण वापरतो. आता त्याच्यासाठी एक रोजच्या वापरातलं उदाहरण बघूया. सुवर्ण आहे म्हणजे सोनं आहे, त्याचे आपण अलंकार बनवले, कोणी पाटल्या बनवल्या, कोणी गळ्यात हार बनवला, पण तरी त्यातलं सुवर्णत्व च्युत झालं का? नाही. सुवर्णत्वापासून ते च्युत होत नाही. त्याचा आकार बदलेल, त्याचं वजन बदलेल, पण मूळ त्यातलं जे बीजरूप आहे त्याचं जे स्वरूप आहे ते सुवर्णत्वच आहे. आणि म्हणून ते सुवर्णत्व जे मूळ आहे ते च्युत होत नाही. असं आपल्यामधला जो परमात्म्याचा अंश आहे तो च्युत कधीही न होणारा असा आहे. पुढचं विशेषण आहे वृषाकपी. सगळ्या इच्छा जो पूर्ण करणारा, अशा अर्थाने इथे वृष शब्दाचा अर्थ धर्म असा घेतलेला आहे. आणि क म्हणजे जलातून पृथ्वीचा उद्धार करणारा. पृथ्वीला पाताळातून ज्यांनी वर आणलं म्हणजे वराह अवतार, विष्णूचा वराह अवतार आठवा. तर हा जो वराह अवतारातला विष्णू आहे यांनी काय केलं? धर्मासाठी, धर्मरक्षणासाठी वराह अवतार घेऊन त्या राक्षसाचा संहार करून त्या ठिकाणून त्याला वर आणलेलं आहे. तर हिरण्याक्षाने पृथ्वी आणि हे सगळं पळवलेलं होतं. तर असा हा धर्म म्हणजे वृष आणि क म्हणजे जलातून उद्धार करणारा कपी, अशा अर्थाने त्याला विष्णू असं म्हटलेलं आहे. ब्रह्मपुराणामध्ये या वृषाकपीची एक कथा फार छान आलेली आहे. महाशनी नावाचा एक महादैत्य होता, अतिशय पराक्रमी, त्याचं नावच महाशनी. त्यांनी इंद्रालाही पराभूत केलं. पृथ्वीवर तर त्याचं राज्य होतंच, पण त्यांनी स्वर्गात जाऊन इंद्रालाही पराभूत केलं आणि हाकलून दिलं आपल्या स्थानापासून. त्यावेळी मग इंद्राने हजारो वर्ष विष्णूची तपश्चर्या केली. त्यावेळी विष्णू प्रसन्न झाले आणि म्हटले काय वर हवा आहे? मग त्याने सांगितलं की असा असा एक महाशनी नावाचा दैत्य आहे, त्यांनी पृथ्वी तर जिंकलीच आहे सगळी आणि आता स्वर्गावर स्वारी करून माझ्याशी युद्ध केलं आणि मला पराभूत केलं आहे, तेव्हा तुम्ही त्याचा काय तो सोक्षमोक्ष लावा. आता विष्णूला एकट्याला हे शक्य नाही असं वाटायला लागलं आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक दिव्य पुरुष उत्पन्न झाला त्यांच्यापासून. त्याला शिवाची जोड घेतली. महादेवाकडे जाऊन त्यांना सांगितलं की ह्या महाशनीला ठार करण्यासाठी आपल्याला दोघांचा अंश अपेक्षित आहे. मग अर्धा विष्णू आणि अर्धा शिव. शिवाच्या अंशामध्ये हातात त्रिशूल आहे आणि विष्णूच्या अंशात हातात चक्र आहे. म्हणजे एका हातात चक्र आणि एका हातात त्रिशूल अशी दोन्ही हातात धारण करून जो अंशावतार तयार झाला आणि ज्यांनी महाशनी दैत्याचा वध केला त्या अवताराला वृषाकपी अवतार असं ब्रह्मपुराणात म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे एक वेगळंच विशेषण वृषाकपी नावाने. इथे कपीचा वानराशी काही संबंध नाही आहे. तेव्हा अशा अर्थाने हा वृषाकपी म्हणजे सर्व अवतारामधला जो विष्णू आहे तोच या ठिकाणी अंशावतारात पुन्हा दिसतो. पुढचं विशेषण आहे अमेय आत्मा. अमेय, ज्याचं मोजमाप करता येत नाही, ज्याला मर्यादेमध्ये पकडता येत नाही, संख्येने मोजता येत नाही, असा हा कोण आहे? आत्मा, परमात्मा. हा व्यक्त नाही आहे. व्यक्त नसल्यामुळेच तो अमेय आत्मा आहे. आपल्याला जर तो डोळ्याने दिसतच नाही तर त्याचं मोजमाप कसं घेणार? तो किती आहे मोठा, लांब, कशी लांबी रुंदी आपण कसं सांगणार? आणि म्हणून हा अमेय आहे. अमेय म्हणजे अमर्याद असा आहे. आणि हा परमात्मा आपल्याला व्यक्त नसल्यामुळे तो अमेय आत्मा झालेला आहे. पुढचं विशेषण घेतलेलं आहे सर्व योग विनिसृत. आता सर्व योग आणि विनिसृत असे त्यातले दोन शब्द आहेत. सगळे जी विषयेंद्रिय आहेत आपली, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, या सगळ्यांच्या संबंधापासून जो दूर आहे. पंचज्ञानेंद्रियांच्या योगे परमात्म्याचं ज्ञान होत नाही. जाणीव आणि नेणीव यांच्या पलीकडे असणारा जो परमात्मा त्याला संतांनी योगमार्गाने जाणून घेतला.
मग कोणकोणते योग आहेत ते गीतेत आपण पाहिलेत. ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, हे 4 योग महत्त्वाचे आहेत. तर ह्या योगाद्वारे या मार्गांनी ज्याला जाणला जाऊ शकतो, म्हणून सर्व योग विनिसृत असा तो परमात्मा आहे. विनिसृत म्हणजे काय? ज्याच्यातून अमृतरस पाझरतोय. श्रुत म्हणजे पाझरणं, विनिसृत सतत पाझरतोय असा हा परमात्मा आहे की ज्याच्यातून अमृताचा सारखा असणारा रस पाझरतोय. आणि तो कशाद्वारे आपल्याला तो अमृतरस चाखायला मिळेल? तर योगद्वारा. मग योग म्हणजे केवळ हठयोग किंवा ध्यानयोगच नव्हे, त्याच्यामध्ये ज्ञानयोग येतो, कर्मयोग येतो, भक्तियोग येतो. उलट ज्ञानोत्तरसुद्धा भक्ती सांगितलेली आहे. तेव्हा भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे असं जे भागवतातही म्हटलेलं आहे, त्या अर्थाने इथे याला सर्व योग विनिसृत असं हे विशेषण वापरलेलं आहे. या श्लोकामध्ये आपण जी सगळी स अक्षराची विशेषणं पाहिलेली आहेत, सिद्ध, सिद्धी, सर्वादी, तर अशा अर्थात सर्व योग विनिसृत. तेव्हा या 9 विशेषणं आपण हे 11व्या श्लोकामधली पाहिली. अशा अर्थाने अनेक विशेषणं या विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूचा वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विष्णू आपल्याला किंवा परमात्मा आपल्याला डोळ्यांनी, ज्ञानेंद्रियांनी दिसू शकतच नाही. त्याची अस्तित्वाची जी जाणीव आहे, त्याची जी काही आपल्याला प्राप्त होणारी अनुभूती आहे, प्रचिती आहे, ती येण्यासाठी निरनिराळ्या विशेषणांमध्ये भीष्माचार्यांनी आपल्याला या विष्णूच्या सहस्रनामांमध्ये त्याच्या एकेका विशेष नामाचा गर्भित अर्थ, लपलेला अर्थ आज सांगण्याचा प्रयत्न केला. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या विशेषणांकडे उद्या वळू.